सोट्यानं मारलं मला. मी नाही मारलेला आहे, मी सकाळपासून अभ्यास करतोय. तुझ्या बानं उलट पुस्तक धरून अभ्यास केला होता का? आय तू वराडल्यामुळे पुस्तक भिरलं तुला म्हणून उलट झालं. पुस्तक काय चीज आहे अन्न सुद्धा भेटते तुला. होय होय खराय खराय. ए काय खराय ह्यानं मला मारलं म्हणून तू बाहेर राहिल्यास. हा कशाला मारलंस त्याला? चिमटे घेते मला तेव्हा. ए बारकाईस त्याला चिमटे घ्याला. होय बारकाचा आहे यापेक्षा. 12वीला गेलास की अक्कल येऊ दे जरा तुला. हे सोट्याची पण 12वी झाली याला कुठं अक्कल आल्या. वादडीन ए भांडू नका नाही तर दोघांनी पण आण देणार नाही संध्याकाळी. नाही नाही भांडत. माझा सोनूला सोनूला माझा छकुला छकुला. तुझ्या तर आता सकाळी थांब माकडा थांब. काय झालं परत? त्या विषयानं परत मारलं मला. येऊ दे माकडाला जाऊतेस त्याला आता. बरोबर कसं चाललं? विषल्या म्हणत्या. सोड त्याला फास लागल. सोड त्याला. अरे धरलाय मी त्याला. अरे तुझ्या सांगातलंय पाणी आहे. आईच्या गावात कसा कंटिवला. मला मारतोय. उठली नाहीत मी अजून. नाही रविवार म्हणले की असंच सुधारतात का अशीच राहतात. थांब जरा बघतोच. बघा तेवढं जाऊन. त्यांच्या आईला अजून उठली ती. सुकाळीच्या 11 वाजले तरी उठायला नको तुम्हाला. मी उठलोय पाटे 5 वाजता. तेव्हा झोपला तर म्हणून मी वाट बघत होतो उठायची. अरे सुकाळीच्या मला काय तुझी. कुणी मारलं मला. हा चला लय जोरात प्रेशर आलं या. गेलं पाहिजे. हा विसल्या. अरे विसल्या पुढच्या थांब. माकडा मला गडबड आहे बघून आत घुसलास मी. बुरट्या मला पण प्रेशर आले. बाहेर या लवकर. काय काय होत आलाय रे? पप्पा यो दादा बाय की मी संडासने निघालेलो बघून आत घुसला या. तुझ्या बाहेर नाही नाही मला लय जोरात आले या. अहो त्यो आत काय करत नाही नुसता बसला या. ज्याला शंकासाठी नात येऊन बघा पिवळं डोंगर टेकड्या घातले त्या. पिवळ्या पिवळ्या रानात बसलूया. पप्पा जरा आत जाऊन बघता का तो काय करतोय का नुसता बसलाय ती. सकाळी बघू आईच्या गावात आता जाऊ तुझ्या विसल्याला. या सॉरी सॉरी दादा परत नाही करत. सॉरी सॉरी दादा सॉरी 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 दादा. नको दादा नको नको नको. पप्पा लागले काय? किती वेळ झालं वाट बघत बसले मी. कधी येणार हा विशाल? मी आहे मी. विशाल तू आहेस होय? घाबरले ना मी. हा मग घाबरायचं म्हणून भीती दाखवलेली. ये इकडे. तिकडे देते मूर्ख कुठला. आईच्या गावात कोण आहे ती गुलगुलू करत बसली. हे बघ विशाल 3 वर्षात ना माझी BSc कंप्लीट होईल. तर तुझं इंजिनिअरिंग पण होते. तुझं इंजिनिअरिंग झालं ना की चांगला जॉब बघ. कारण तुला जॉब असल्याशिवाय आमच्या घरचे लग्नाला नाहीत परवानगी देणार आपल्या. अगं जॉबच पाहिजे नव्ह का. मग आता मी पार्ट टाइम जॉब करतोय की. लय काम नसतंय मला आणि पोस्ट पण चांगली आहे माझी. कुठली पोस्ट? डेप्युटी पुडी मॅनेजर. ही कुठली पोस्ट आहे आणि असं नेमकं कुठं काम करतोस तू? किराणा मालाच्या दुकानात का नाही पुड्या बांधराच्या हाताखाली असतोय मी. त्याला कागद फाडून देतो पुड्या बांधाय. डेप्युटी पुडी मॅनेजर. दिसल्या ना आलाय का. अरे जर असं आमच्या घरी सांगितलंस ना तू तर आमच्या घरची कामवाली बी लग्न नाही करणार तुझ्याशी. बर मग मी इंजिनिअरिंग झालं बघू मग. चालतंय. तर परत हाय आपलं बरं आहे. हा ह्यो तर दादे वाटतं.
दाद्याची ही धंदा चालली तुम्ही धावतो साल्याला. बरं आता जातो मी, नाहीतर आपल्याला इथं बघितलं तर कोणतरी घरात सांगाल आमच्या, उगाच लोचा होईल. बरं बरं मी पण येते. बाय. चालते चालते येतो, फोन कर. हा कर. हा चालतंय, बाय. अरे मूर्खा हळू चाल की जरा पुढे बघून. हा बरं ओके बाय. हा बाय. च्या गावात लागल. या या या. अय वैद्या, ताटलाच कशाने एवढा, काय राजा महाराजा लागून गेला जी? हम कोण आहे कळल तुला लगेच. अय बाळा बाणाव्य, काय पिक्चर बघून आलास का एखादा? होय पिक्चरच बघितलाय. हा तरी जेवढा ताटलाच वाटतंय. कुठला पिक्चर बघितलास? ह्यो बघितलाय. ओयच्या गावात हिरोला का सेम माझ्याकडे दिसते. अय बाळा तूच आहेस त्यो पुरगीभर बोलत बसला होतास डोळं फाडून बघ. कुठलं काढलास फोटो? अय डिलीट केलास का नाही तरी पण मी तुझ्या घरात कारनामा सांगणारच आहे. नरडत आपण घरात काय बोललास तर? आया अरे बाळा तुला मी 2 रुपये देतो, पेप्सी आणून खबर का घरात काय सांगू नको. 2 रुपये? मी काय बारकं पोर काय मी 500 रुपये पाहिजे तुम्हाला. काय 500 रुपये? 500 रुपये बघितले नाहीस का गाव तू? 50 रुपये देतो, तोंड बंद कर इधर. नको मला. नको तर राहू दे मग. आया अरे, तोंड बंद कर इधर 500 रुपये पण गप राहा इथं. हा बर. काय झालं आरडायला? आया येऊ दादा काय केलं त्यानं? एक नंबर माणूस आहे येऊ. हा आज कुठं दिवस उगवलाय काय माहिती असं बोलतोयस? शेव नाही बोलत ती, 500 रुपये बोलते ती. काय? हा बाबा काय नाही तू जा. हा भावानू ठरलं तर मग परवा दिवशी गोव्याला जायचं. अरे पण प्रत्येकाला 2-3 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याला काय होतंय, वर्षात एकदा जायचं आहे, एवढे खर्च. ओय विश्ल्याला बघा, विश्ल्याला सांगा. काय सांग रे? अरे गोव्याला जायला ठरलंय. काय? अरे मग जाऊया की समुद्रात उड्या मारूया, एन्जॉय करूया आणि काय सगळं असं ते एन्जॉय करूया. अरे प्रत्येकी 2-3 हजार रुपये खर्च आहे पण. हाय ते माझ्याकडे 2,000 रुपये. ठरलं तर मग गोवा डन. चालतं फिक्स. अय मी पण येणार आहे कुठं? गोव्याला एन्जॉय करायला, हिरवळ बघायला आणि लय काय काय बघायला. एका बुक्कीत दात कशात घालवीन, एन्जॉय करायला येणार आहे म्हटला. का मी आलो म्हणून काय होतंय, तुमच्या काय डुंगणाला चावतोय सगळ्यांच्या. पण ते आम्ही सगळे वर्गमित्र जाणार आहे, तुझं काय काम आहे तिथं? विश्ल्याला काय कसलं री, आमचं पण बारकं भाऊ आहे ती, पण ह्याच्या सारखं मागणी येत नाही ती. आईला नाव सांगणार. हा सांग जा आईला माहिती आहे मी ट्रिपला जाणार आहे ती, जा सांग जा. ती नाही सांगणार, ती सत्ताडा गत्ताडा. घरात सांगितलंस तर बघ. नाही सांगत पण मी गोव्याला ट्रिपला येणार तुझ्यावर. काय दात पाडून तुम्ही तिकडे 2,000 रुपये लागते एकाला. मग बरं 2,000. कुठलं भरू, राहू दे मी जायत नाही आईला. बरं ठीक आहे तुझ्या वाटणीच मी जातो. ओय. सापटीन मी जातो म्हटला. हा बरं राहू दे 500 रुपये दे. कसलं 500? तोंड पण ठेवायचं. अरे दिले की एकदा 500 रुपये. ठीक आहे मायला सांगतो तुझं त्या पुरगी. इधर 500. हा आता कसं. आईच्या गावात त्या पुरगीव का मी एवढा खर्च केला नाही, पण या रत्तायाला पैसे देऊन मी घायला येणार. ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर कर्ज बाजारी होणार मी. चला उरून कॉलेजला जायचं आता. ही बेना आंघोळ करते काय, याला दाखवतो जाता. झाले अंगू बाबा. आईच्या गावात फीस कुठं नाव या लागलाय. आईचा गोड. आईच्या गावात फेस काढतोय तरी कुठं येते एवढा फेस. आईच्या गावात आईच्या गावात एवढा फेस काढला तरी अजून कुठं येते. हा गेला आता फेस. हा बरं गेला फेस. अजून कुठं आला फेस. सुकायच्या अख्खी शॅम्पूची बाटलीचं पिलीस, पैसे काय करायला लागते तुम्ही? ह्या बेट्याला चांगलीच अद्दल घडवतो, जरा भ्या दाखवतो लाईट घालवून. आईच्या गावात लाईटा कशी काय गेली.
आईच्या गावात कसलं भूत होतं. अरे वैभ्या काय झालं का बोलतोस? अरे दादा पलीकडच्या रूम मध्ये मला भूत दिसलं भूत. हा तू माझ्याकडे सारखं पैसे घेतोस का नाही त्याच्यामुळे तुझ्या मागे भूत लागलेला असणार. खरंच काय हाय काय आज बस नाही घेत हप्ता बिप्ता पैसे बिशे काय घेत नाही. जातो. मस्त पैकी शिटी लावली साल्याला. आता हप्ता बिप्ता विषय क्लोज सगळा. यस. आईच्या गावात लाईट कशी काय गेली. आता कसं झालं बुरट्या. तू अशी बुरट्या. होय कसं कंटिन्यू साल्या. 500 रुपये काढ आता. कसलं पाचशे? हप्ता काढ 500 रुपये. नाही दिलंस तर घरात सांगणार तुझं आणि त्या पुरगीचं. ए आता म्हणलंस की नाही घेणार हप्ता. आय देतं की बुरट्या इथं. आणि इकडे फोन कोणाचा आला. हॅलो हॅलो विशाल, बोल की. माझं लग्न ठरलंय. उद्या माझं लग्न आहे. काय? यस. काय? म्हणजे कसं ठरलं लगेच? पप्पांनी लय फोर्स केला मला लग्न कर म्हणून, त्यामुळे मी हो बोलले. असू दे चांगलं झालं तुझं. मला माफ कर विशाल. केलं माफ. ठेव फोन. 500 गाडी. 500 आणि कसलं 500 घरात सांगेल नाव. सांग जा. तिचं लगीन झालंय आता. तिचा माझा काही संबंध नाही. बरं झालं तिचं लगीन ठरलं. नाहीतर तिच्या नादात मी भिकायला लागला असतो हप्ता देऊन देऊन. अण्णा यात काय दूध आहे काय? होय कशाचं गायचं का म्हशीचं? म्हशीच आहे. रानात ना आला का डेअरीत घालाय निघालाय? आत्ताच म्हशी दाराकडून राहणार नावली आता डिरीत निघालोय. बरं जाऊ का? किती लिटर दूध आहे? 10 लिटर आहे. बरं जा तू. थांबा की, लिटरचा दर कसा आहे? अरे 60 रुपये आहे. बरं जा तू. गडबड आहे मला. अहो फॅट किती आहे दुधाची? काहीच्या एवढे चौकशी काय करायचं तुला? आमच्या आईनं कपभर दूध मागितले. आमच्यात पाहुण्याला 3 चाकर दूध नाही. दूध दे की जरा. दूध बीत काय मिळणार नाही. उन्हाचा कडा का बघ. आईला म्हणावं पाहुण्याची सरबत कर. बर लिंबू आहेत काय तुमच्यात? सुकायच्या पळीत ना. आईला काय बी मागायची ती. आमची पोरं बघ इस्टॅन वैब्या. कुणाच्या तर काय मागायला येत नाही ती. श्रेयाच्या आहे. काय रुसल्या? तूप आहे का तुमच्यात? सपलय 2 चमचा राहिला असेल. मग यात 1 चमचा सोडा की. हा का जेवताच भात घेऊन आलायस काय? होय तुपाशिवाय भात जायत नाही मला. बर देत तू. थांबाय अजिबात देऊ नको द्याल तू. कार शिर्या. तुझ्या बाण मला चाला 1 कप दूध मागितले तर दिलं नाही. अरे मग चल मी देतो दूध तुला. काय नको, तुझ्या बाण माझा अपमान केलाय. नाही देत तुला तू फुटीत न. काय पोर बिना माग बघताचा. आईच्या गावात. अप्पा चहा घ्या. ठेव तिथं खाली. शे कालवण सप्लाय म्हणून म्हटलं मस्तपैकी तूप भात खायचा तर तेवढ्या शिऱ्या टाकलं. तूप पण मिळालं नाही. दूध भात पण आवडत नाही मला. आता कोरडाच भात खायला लागतो वाटतं. अण्णा गरम आहे तोवर घ्या की चहा. हा बरोबर. आईला तूप भात मिळालं नाही पण चहा भात पण काय वाईट नाही. मस्त बघी चहा भात खातो आता. म्हणे बाहेर ये. काय बाप्पा. सुकाळीच्या मोकळा कप देऊन चेष्टा करतोस होय माझी. होता की त्याच्या. मग कुठे गेला? काय माहित. का तू पेलास? हा वैब्या काय म्हणणार. ही दूध घे आणि डिरीत घालून येत जा. बरं येतो. ए इशल्या का तया हाय घरात. काय खायला लागलीस ती? चहा भात. हा कालवण भात. हा त्या किटल्या घे आणि दूध घालून येत जा. अहो निघालाय नव्हता त्यो, मग जाऊ दे की त्याला. आहा 12वी त्याची अभ्यास करून त्याला. कुठं 12वीचा अभ्यास करून धरला तू? दिवसभर टीव्हीवर मॅच बघत असतो या. मोरलं बोल नको. किटल्या घेऊन वाटतं लाग दूध घालायला. आईच्या गावात सगळं काम मलाच करायला होते ती. 12वीच्या नावाखाली मॅच बघत बसते टीव्ही बघत बसते. याच्या बाणाशी 12वी सोडून दिली. तुझ्या तर कुठं घेतली त्या? गेलो का वाटतं लाग. ए वैब्या तो अभ्यास करता जा. बरं करतो. थांब तुझ्या तर थांब.
भावा परीक्षा तोंडा आल्या कुठल्या तोंडा वरच्या खालच्या त्या आपली 12वी परीक्षा जवळ आल्या म्हटलं चेष्टा सुट्टी तुला नापास झालास म्हणजे कळेल तुला वैप्या. ए आपल्या डाव्या हाताचा मळ आहे 12वीची परीक्षा म्हणजे. 2 महिन्यानंतर 12वीचा CBSEचा निकाल जाहीर झालेला आहे. यंदा 12वीला 87.33% इतका निकाल CBSEचा लागलेला आहे आणि यंदा CBSEची मेरिट लिस्ट नाहीये. बोर्डाच्या वेबसाईटवर आता तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तर CBSEचा 12वीचा निकाल लागलेला आहे. अरे वैद्या, अरे CBSEचा निकाल लागला. तुमचा कधी निकाल लागणार आहे 12वीचा? दुपारी लागणार आहे 12 वाजता ऑनलाईन दिसणार आहे वेबसाईटवर. बर बघूया का आता किती मार्क पडतोय तो. श्रेया मला 70% पडली. तुला किती पडली? मला 68% पडली. अभिनंदन भावा. तुला पण 12वीचा निकाल जाहीर झालाय ऑनलाईन. होय अरे किती टक्के मार्क पडली? मला 68% पडली. आणि मला 70%. अभिनंदन दोघांचं पण. विशाल दादा वैभ्याचा निकाल बघ की याव नंबर टाकून. हा बरोबर चालतंय. 1-0-82-268. आईचे नाव उज्ज्वला. आला बघू. अरे वैभ्या नापास झालाय वाटतं. मला वाटलेलंच. अगे काय हो मी आलो जरा गावातनं. बर बर. अण्णा वैभ्या कुठे आहे? का काय झालं विश्ल्या? नापास झालाय तो 12वीत. काय अरे देवा तरी मी त्याला सांगत होते अभ्यास कर. कुठं आहे तो? थांब जरा. वैभ्या वैभ्या घरात तर नाही तो. कुठं मित्राकडे गेला का बाहेर? मित्रांच्यात पण आलो मी मित्रांच्यात बाहेरनं. बघ त्याला फोन लाव. आता येता घरला बोली लवकर. हा अहो त्याला काय बोलू नका बर का. गप तू. ज्या नंबरला तुम्ही फोन करताय त्यानं फोन बंद करून ठेवलाय. नाव फोन बंद आहे त्याचा. कुठं जात तू? येईल की संध्याकाळी? विसल्या अरे ही चिठ्ठी कसली आहे रे? आईच्या गावात त्या पोरगीने दिलेला लव लेटर आहे बहुतेक. इकडा विश्ल्या. कशाला काय काय नाही. आता दे तूच का? हा जरा आईच्या गावात मरतोय आता. प्रिय अण्णा, आई आणि विशाल दादा, मी 12वीत नापास झालो. अण्णा तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही. आई आजपर्यंत मी तुला लय त्रास दिला. आता इथून पुढे नाही देणार. विशाल दादा आजपर्यंत मी तुझ्याबरोबर लय भांडलो पण आता कधीच भांडायला येणार नाही. 12वीत नापास होऊन मी आयुष्यात फेल झालोय. आता माझा जगून काहीच उपयोग नाही. मी आत्महत्या करायला निघालोय. मला माफ करा. तुमचाच वैभव. संदीप आमच्या वैभवला कुठे बघितलंस का? नाही कुठं बघितलं. अहो भैया आमच्या वैभ्याला कुठं बघितलं? अहो भैया नाही कुठं बघितलं. हो चला तिकडे बघूया. तात्या आमच्या वैभवला कुठे बघितलं का? नार बाबा कुठं बघितलं. बाळ भाऊ आमचा वैभव दिसला कुठं? बापूच्या आंब्याजवळ जाताना बघितलं बघ. हा थँक्यू. अरे लायक आहे का तुझी? 12वी पास हो आधी. लाज वाटते तुला भाऊ म्हणायची? 12वी पास झाला पाहिजेस बघ नाहीतर काय खरं नाही तुझं. आई अण्णा माफ करा मला. का वाचूनच दादा मला. अरे डोकं फिरलं का तुझं? काय करत होता ती? 12वी नापास झालो दादा. अरे मग की परत परीक्षा देऊशील पास. मला नाही जमणार 12वी सायन्स. अरे राहू दे नाही जमले तर तू दुसरा एखादा कोर्स कर. दुसरं काहीतरी शिक तू. जी लोक मोठी झाली ती काय सगळीच 12वी पास नव्हती झाली बाळा. 12वी म्हणजे सर्वच नसतंय. आपल्या मनात जिद्द असली तर आपण दुसरं काहीतरी करून यशस्वी होऊ शकतो. तू घरला चल. होय बाळा बरोबर बोलतोय तो. 12वी म्हणजे आयुष्य नसतंय. बाळा शेवटी जी करायचं आहे ती पोटासाठीच. तुला आयुष्यात पाहिजे ती कर. फक्त ही आत्महत्या करायचं कोण डोक्यात काढून टाक बाळा. अरे जगात अशी कितीतरी लोक आहेत ती ज्यांना खायला अन्न नाही. कोणा पग आहे, कोणाला हात नाही, पाय नाही, कोणा आंधळ आहे. आई वडील नसणारी लोक पण जगते ती आणि आपल्यासारख्या तरुणानं
असं एका परीक्षेत नापास झालं म्हणून जीव देऊन कसं चालत सांग जरा. दादा चुकलं माझं, परत नाही असं करणार. शाब्बास. रड नको आता. अरे नाही तर नाही 12वी, आपण दोघांनी मिळून एखादा व्यवसाय प्रशिक्षण घेऊन एखादा व्यवसाय सुरू करूया. असलं मन लावून काम करू की 12वी पास झालेली पण आपल्या हाताखाली कामाला असतील. दादा असं चला आता घरी. चला. मित्रांनो, 10वी 12वी परीक्षा म्हणजे आयुष्य नाही, ती फक्त एक छोटी संधी असते. एक संधी हुकली म्हणून हार मानू नका. तुमचं आयुष्य खूप मोलाचं आहे. आयुष्यात तुम्हाला जे आवडतं त्यात मन लावून काम करा. मग बघा, अशा हजारो संधी तुमच्या समोर चालून येतील. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.